मिरज महापालिकेसमोर भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन. मिरज प्रतिनिधी. मिरजेतील मंगळवार पेठ आठवडी बाजार हटवण्याच्या हालचालींविरोधात आज भाजी विक्रेते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मिरज विभागीय महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. मंगळवार पेठेतील आठवडी बाजाराच्या जागेबाबत गेल्या आठवड्यात विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन सादर केलं होतं. त्या निवेदनाची प्रत आयुक्तांकडून स्वीकारण्यात आली होती. मात्र त्यानंतर बाजार हटवण्याची कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्याने विक्रेत्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलकांनी सांगितले की मंगळवार पेठेतील आठवडी बाजार अनेक वर्षांपासून भरत असून परिसराचा विस्तार झाल्यानंतर बाजारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. तसेच भाजी विक्रेते, शेतकऱ्यांना पुरेशी जागा मिळावी अशी त्यांची मागणी आहे. महापालिकेच्या संमतीने गणेश तलाव परिसरातील रस्त्यालगत शेतकरी आणि भाजी विक्रेते व्यवसाय करत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे पर्यायी आणि पुरेशी व्यवस्था न करता बाजार हटवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं त्यांनी प्रशासनाला सुनावलंय. दरम्यान विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाने तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे. मंगळवार बाजारासाठी आम्हाला 4 तास परवानगी मिळावी अशी नम्र विनंती आहे महानगरपालिकेला. जागेची अडचण असल्यामुळे पुढे माल विक्रेता होत नाही, त्यासाठी महानगरपालिकेसाठी आलेला आहे. सगळ्यात मोठा बाजार असून यात बरेच गावचे शेतकरी येतात भाजी विकण्यासाठी. त्यांना जागा अपुरी आहे, भरपूर अपुरी आहे. जे व्यापारी आहेत ते आतमध्ये बसतात, बाहेर जे शेतकरी आहेत ते बाहेर जागा आहे तिथं थोडं हे करून ऍडजस्ट करून काहीतरी 4 तास बसण्याची परवानगी मिळावी. 7 रोजी मंगळवार पेठ बाजार विषयासंदर्भात जे काय महापालिका मिरज इथं उपायुक्त साहेबांच्याकडे झालेल्या बैठकीनुसार त्यांनी दिलेल्या खुलाशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याचा खेड्यातून येणारा जो माल आहे तो विकायला शहरात येतो आणि आठवडा बाजारामध्ये आम्ही त्यांना विनंती करून सांगितले की आम्हाला फक्त 1 ते 1:30 वाजेपर्यंत 1-1:30-2 वाजेपर्यंत हा बाजार असतो आणि जो आजपर्यंतचा त्या मंगळवार पेठेमधला जो बाजार आहे तो बाजार गणेश तलाव ह्या भागातच बसतो आणि आतल्या बाजूला त्यांनी पर्याय मला दुसरा असा सांगितला होता की आतमध्ये बसू द्या, आतल्या गल्लीमध्ये. शेतकऱ्याचा माल आतमध्ये काय संपत नाही, उठत नाही, त्यामुळं शेतकऱ्याचं सगळं काय शेतमालावर आहे. मुलाच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर त्याची उपजीविका आणि त्याचं बाकीचं सगळं धोरण ठरलेलं असतं. मी विनंती साहेबांना केली तर फेरीवाले आणि फेरीवाली समिती जी काय कोण आहेत निवडक आलेले त्यांनी त्यांचं धोरण आता सांगितलेलं आहे की ह्याचा निर्णय गांधी साहेब जे पहिले आयुक्त होते माझे इथून ट्रान्सफर झालेले त्यांनी काय दिलेले आहेत, तर त्याच्याऐवजी आम्ही थेट आता नवीन मॅडम ज्या आयुक्त मॅडम आलेले आहेत किंवा उपायुक्त त्यांच्याशी जाऊन चर्चा करून ह्याचा खुलासा व्हावा आणि शेतकरी आणि फेरीवाले ह्यांना म्हणजे तो रस्ता खुला करून बसायसाठी परवानगी मिळावी ह्यासाठी विनंती करणार आहे. आम्ही कुठलाही एक जो त्यांनी डीपी प्रमाणात जो त्यांनी तिथं जागा देतील त्या जागेला आम्ही सगळे एकमेकाच्या विचारिक नाही सहकार्य करायचं आमचं धोरण आहे. परंतु तिथून उठवणं आणि आमच्या सगळ्यांच्या पोटावर मारणं हा जर महापालिकेचा किंवा ते अध्यक्षांचा काय तर धोरण असेल तर त्याला आम्ही विरोध करू आणि ह्याचा न्यायासाठी आम्ही आयुक्तांच्याकडे मागणी करू. एवढं ठीक आहे. सचिन विजय सागावकर. माझी 2 दिवसापूर्वीच मिरज येथे सहाय्यक आयुक्त प्रभारी म्हणून बदली झालेली आहे. त्याचबरोबर जे बाजाराचे जे विषय आहेत त्या बाजाराच्या विषयाबाबत हॉकर्स नॉन हॉकर झोन माननीय गांधी साहेब तसेच माननीय आता आमच्या आयुक्त मॅडम यांच्या योजनेनुसार आम्ही नागरिकांना कुठलाही त्रास किंवा ट्रॅफिकला त्रास होणार नाही याचे नियोजन करून बाजाराचे नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर जे बाजार रस्त्यावर बसतात ज्यामुळे ट्रॅफिकला अडचण होते त्याचे देखील नियोजन या अगोदरच्या सहाय्यक आयुक्तांनी केलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारचा बाजार जो आठवडी बाजार आहे मिरजेतला तो बाजार माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते आपल्या तळ्यापर्यंत बसवत होता. त्याचा एक भाग म्हणजे असा होता की तो बाजार बसल्यामुळे तिथल्या नागरिकांना द्यायच्या ज्या सोयी होत्या, ज्या ॲम्ब्युलन्स असू दे, गाड्या असू दे, त्या कुठल्याही गाड्या आत येत नव्हत्या. याबाबत प्रत्येक वेळी वाद होत होते. याबाबत रस्ता हॉकर्स नॉन करून म्हणजे झोन करत असताना तो पूर्ण रस्ता नॉन हॉकर झोन मध्ये धरलेला आहे. ही बाब संबंधित जे आमचे जे भाजी विक्रेता असोसिएशन आहे यांना देखील ती बाब माहिती होती. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत
नागरिकांना त्रास होऊ नये याच्यासाठी गेली 3 आठवडे तेथील बाजार हा उठवून आज त्यांना जागा दिलेली आहे. आपली जो जुना भाग आहे आतल्या साईडला जो महापालिकेची जागा आहे त्या मधल्या रस्त्याला आपण त्यांना ते वाघ हॉस्पिटल वगैरे जो रस्ते आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना ती जागा अवेलेबल करून दिलेली आहे. आणि त्यामुळे असं कुठंच नाहीये की बाबा त्यांना आपण पूर्ण उठवलं आणि त्यांना कुठेही जागा अवेलेबल करून दिलेली नाहीये. त्यांना आपली जी महापालिकेची जागा उपलब्ध आहे जी आता तिथं आज जागा आहे वाघ दवाखान्याच्या ज्या आतल्या साईडला किंवा आमचा गवळी कट्टा जिथं आहे तिथं आपण साहेब सगळी जागा त्यांना उपलब्ध करून दिलाय. माझं सगळ्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी बसून व्यवसाय करावा. नक्कीच नागरिक त्या ठिकाणी येऊन आपली भाजी खरेदी करतील. धन्यवाद. त्याच्या बाबतीत मी पूर्ण माहिती घेतो आमच्या एनएलएम विभागाकडून आणि त्याची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित 2 दिवसात पूर्ण माहिती देतो की त्याचं नियोजन कसं आणि काय आहे.